नमस्कार मंडळी, मी जयश्री. तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात काही अशी करूया, झाडांची साफसफाई. माझे झाडं, माझी तुळस सगळं काही खूप खराब झालेलं आहे, सगळं वाळत चाललेलं आहे. काय झालं मला माहिती नाही, म्हणून म्हटलं की आज थोडीशी कटिंग आणि साफसफाई करून घ्यावं. तर सगळ्यात आधी मी ही माझी तुळस घेतलेली आहे बघा, ती पण सुकत चाललेली आहे, तिचे पानं पण कमी होत चाललेले आहे. म्हणून म्हटलं थोडीशी कटिंग करून घ्यावं, जे सुकलेले पानं वगैरे आहे त्यांची. आणि कशामुळे सुकते, ऋतू किंवा वातावरण त्यामुळे की काय माहिती का. माझा मुलगा अध्याय पण तिथे खेळत असतो, तो पण झाडांचे सारखे पानं तोडत असतो, त्यामुळे काय माहिती कशामुळे होतं आहे. पण म्हटलं आता थोडंसं लक्ष द्यावं झाडांवर. तेच खूप सुकलेले चांगले नाही वाटत आहे मला. माझी तुळस तर अजिबात नाही चांगली वाटत आहे मला. मग म्हटलं थोडीशी तिला कट वगैरे करून घेऊ, म्हणजे ती अजून चांगली वाढेल. तर मी आधी तिला कट वगैरे करून घेतलं व्यवस्थित आणि मग ती ठेवून दिली. ही आहे माझी गॅलरी. इथे माझी थोडीशी जागा आहे, तिथेच मी झाडं लावलेले आहेत. आणि हा आहे माझा मनी प्लॅन्ट, तो पण सुकत चालला आहे, त्याचे पानं पण पिवळे पडत चाललेले. हे बघा असं होतं आहे. आणि मागे ते कपडे आहे ग्रिलला टाकलेले, ते इग्नोर करा तुम्ही. मी व्हिडिओ काढताना त्याच्याकडे लक्षच नाही गेलं माझं. तर मनी प्लांट पण खूप खराब होत चाललेला आहे, सगळे पानं गळून पडत आहे. त्यामुळे काही कळत नव्हतं, म्हटलं चला थोडंसं त्यातलं गवत वगैरे पण काढून घेऊ. आणि ही आहे आराध्याची झोळी, ती पहिले बांधून घेतली. तिथलं ते झाडं होतं, हे शोचं झाड आहे बघा, त्याला एक पण पान राहिलेलं नाही आहे. आद्याचा खुळखुळा बघा, आद्या तिथे ग्रिलमध्ये खेळत असतो ना, त्याच्यामुळे त्याच्या वस्तू पण तिथे पडलेल्या असतात. कुठे काय पडलेलं असतं काहीच सांगता येत नाही. तर त्यात खूप कचरा पण झालेला होता, मग थोडीशी माती वगैरे व्यवस्थित करून घेतली. शोचं झाड, त्याला एक पानसुद्धा राहिलेलं नाही, वातावरणामुळे की कशामुळे काय माहीत नाही, पण माझे झाडं खूपच खराब होत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हटलं थोडंसं लक्ष द्यावं. त्यानंतर ही आहे गवती चहा आणि गुलाब, दोघं एकत्र लावलेले आहेत मी. गवती चहा पण खाली सुकलेला होता, मग तो पण कट करून घेतला. आणि त्याच्या शेजारी मी गुलाबाचं पण रोप लावलेलं आहे, दोघंही एकाच कुंडीमध्ये लावलेलं आहे मी. हे बघा कसं सुकलेलं, खाली पूर्ण वाळलेला आहे. मग तो कट करून घेतला. आणि ग्रिलवरचे कपडे इग्नोर करा, कपडे वाळत घातलेले होते ना, मग मी ते काढलेच नाही, सुकलेले नव्हते, मग असाच व्हिडिओ बनवला. खूप त्यामध्ये दुसरे पण झाडं आलेले होते जे बिनकामाचे आहे ते असे, मग ते पण झाडे काढून घेतले. आणि हा बघा माझा गवतीचा, आणि हे आहे गुलाबाचं रोप. त्याला एक कळी आलेली आहे गुलाबाच्या झाडाला, त्याला 1 महिन्याने एकदाच फूल येतं, 1 महिन्याने एक कळी येते बघा, आत्ता पण आलेली आहे. मग ते पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि ते ठेवून दिलं. आणि त्यानंतर हे मी जास्वंदाचं एक रोप आणलेलं होतं, विकत नव्हतं आणलं, एका झाडाचं तोडलेलं खोड होतं, ते लावलं होतं. पण त्याची काही वाढच होत नाही आहे. म्हटलं बघू थोड्या दिवस, नाही तर मग काढून टाकू. त्याची वाढ झाली तर ठीक, नाही तर मग काढून टाकू. आणि आद्या काही झाडाला पानं ठेवत नाही, तो तिथे खेळतो, त्यामुळे सगळ्यांचे पानं ओढतो, त्यामुळे त्या झाडांची अवस्था अशी काहीशी झालेली आहे. आता जेव्हा तो समजदार होईल, त्याला कळायला लागेल, तेव्हा व्यवस्थित झाले तर होतील. तो फक्त 2 वर्षाचा आहे, त्यामुळे तो काहीच, आपण तिला किती सांगा तो काहीच ऐकत नाही, आणि त्याला काही समजत पण नाही काय सांगताय ते. सगळे झाडं वगैरे व्यवस्थित ठेवून घेतले मी परत. चला तुम्हाला सगळी झाडं दाखवते मी आता. तुळशीपासून सुरुवात करूया. हे बघा इकडे ब्रह्मकमळ आहे, ही तुळस आहे, इकडे पण एक वेल लावलेला आहे मनी प्लांटचा. हे शोचं झाड आहे, हा गवतीचा, हा गुलाब. आणि हे बघा हेच एक झाड सगळ्यात चांगलेलं आहे, सगळे त्याला खूप छान पानं आहे, हिरवेगार आहे. ते एकच झाड, ते कसलं आहे माहिती का, लिंबाचं आहे. मी ना सहज लिंबाच्या बिया टोचल्या होत्या, तर ते इतकं छान रोप आलं त्याच्यामध्ये, इतकं छान झाड आलं, तर बस कधी एकदम हिरवंगार झालं ते. आणि वाढतं पण, त्याची वाढ पण छान होते. त्याच्या शेजारीच एक गुलाब पण आहे, हे बघा त्या छोटंसं रोप आहे गुलाबाचं, त्याला पण कळी आलेली आहे. आणि हा माझा वेल, तिकडे कोरफड आहे. मग मी तुम्हाला लिंबाचं झाड व्यवस्थित दाखवते, तुम्हाला दिसलं नाही मग. हे बघा हे माझं लिंबाचं झाड आहे, तेच खूप छान दिसतं, हिरवं हिरवं, बाकी सगळे सुकलेले दिसत आहेत. आणि इकडे थोडासा परत गवती चहा पण आहे. तर अशी आहे माझी गॅलरी.
आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, मला माझ्या गॅलरीतून काय दिसतं, तर इथे आहे श्री स्वामी समर्थांचं केंद्र. हे पत्र्याचं शेड आहे ना, ते तिथे केंद्र चालू झालेलं आहे नवीनच. तर मला उठलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन होतं. ही खूप छान गोष्ट आहे की माझ्या गॅलरीतून मला हे दिसतंय. मला खूप छान वाटतं. बघा, झूम करून दाखवते. तिथे आता बालसंस्कार केंद्र चालू आहे बघा. लहान मुले पण दिसत आहे तुम्हाला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.